नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, किसान कार्ड म्हणजेच फार्मर आयडी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यामध्ये गावानुसार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवलेली आहे त्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आलेली आहेत। त्याचविषयी तुमच्या गावाची यादी डाउनलोड कशी करायची आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं पाहायचं त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यामध्ये तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्र ॲग्रिस्टा या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच, तेथून पण तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। वेबसाईटवर आल्यावर तिथे तुम्हाला लॉग इन विथ CSE या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर CSE लॉग इन हे पेज उघडेल। त्या पेजमध्ये तुम्हाला तुमची CSE ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर कॅप्चा फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला जर फार्मर आयडीची यादी डाउनलोड करायची असेल तर तुमच्याकडे CSE ID असणे आवश्यक आहे। CSE ID शिवाय तुम्ही फार्मर आयडीची यादी डाउनलोड करू शकत नाही। त्यानंतर एकदा का ॲग्रिस्टॅकचं पोर्टल ओपन झालं की त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन दिसतील। त्यापैकी पहिल्या रिपोर्ट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू ओपन होईल। त्यामध्ये बकेट्स क्लेम रिपोर्ट या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज उघडेल। यामध्ये तुमची CSE ID ज्या जिल्ह्यामधील आहे तो जिल्हा दिसेल। माझी ID नांदेड जिल्ह्याची आहे, त्यामुळेच या ठिकाणी फक्त नांदेड जिल्हा हाच दाखवत आहे। त्यामुळे तुमची CSE ID ज्या जिल्ह्यामधील आहे तोच जिल्हा या ठिकाणी येईल। माझा जिल्हा हा नांदेड आहे, त्यामुळे या ठिकाणी मी नांदेड निवडेल। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधील काही तालुके दिसत आहेत, त्यामध्ये मी एक तालुका निवडतो। तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे। या ठिकाणी बघा, मी एक गाव निवडतो। आपण अंतेश्वर हे गाव निवडलं होतं, त्यामुळे अंतेश्वर गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवली आहे त्या शेतकऱ्यांची पूर्ण लिस्ट या ठिकाणी येईल। या ठिकाणी बघा, तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये दिसत आहेत। त्यासोबतच सर्वे नंबर हा देखील दिसत आहे। त्याचबरोबर बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांची पूर्ण माहिती दिसत आहे। सोबतच आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याचबरोबर एनरोलमेंट ID आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी ही देखील या यादीमध्ये दिसत आहे। यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता। याचबरोबर या यादीमध्ये शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत की नाही हे पण तुम्ही तपासू शकता। आणि सोबतच तुम्हाला जर ही यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्सपोर्ट एक्सेल हे जे वरचं बटन आहे त्या बटनावर क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड पण करू शकता। एक्सेल फॉर्मॅटमध्ये ही यादी डाउनलोड होणार आहे, त्यामुळे तुम्हाला यादी पाहणं सोयीस्कर राहणार आहे। तुम्ही एक्सेलमध्ये शेतकऱ्यांची पूर्ण नावे स्पष्टरित्या पाहू शकता। सोबतच ही यादी तुम्ही इतरांना पण शेअर करू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं नाव डायरेक्ट या यादीमध्ये पाहता येईल। आणि सोबतच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे यादीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं नाव नसेल किंवा कोणत्या गावाचं नाव आढळत नसेल तर काळजी करू नका, कारण काहीच गावांच्या याद्या या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याच याद्या पोर्टलवर आलेल्या आहेत। ज्या गावांच्या याद्या राहिलेल्या आहेत त्या गावांच्या याद्या लवकरच येणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे। त्यासोबतच ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्याच याद्या येणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फार्मर आयडीची लिस्ट ऑनलाईन स्वरूपात डाउनलोड करू शकता। त्यासोबतच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक्सेल डॉक्युमेंटमधून शेतकऱ्यांचं नाव हे देखील तुम्ही पाहू शकता। त्यामुळे मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।